फडणवीस साहेब, अडीच महिन्याचा पण असू शकतो. आपण लाडकी बहीण योजना राबवून सत्ता मिळाली आहे आपल्याला आणि या मंत्रिमंडळात केवळ 4च महिला आहेत, म्हणजे साधारण 10%च झाल्या आणि आपण महिलांची संख्या पुढच्या निवडणुकीत वाढवणार आहोत. तर ते त्यामागचं गणित काय? आणि दुसरं, एक जागा रिक्त आहे ती कोणासाठी? आता पर्सेंटेजमध्ये सांगायचं तर मागच्यापेक्षा 300 पट जास्त घेतल्या आहेत आम्ही, कारण मागच्या आमच्या मंत्रिमंडळात एकच महिला होत्या. त्याच्यामुळे आमची प्रगतीच चाललेली आहे. अजून काही बहिणींना आम्हाला स्थान द्यायचं आहे ते भविष्यात देऊच. आणि तसंही 2029 मध्ये आम्हालाच बहिणींना स्थान मागावं लागणार आहे. आणि एक जागा कोणासाठी? माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की नवीन निकष कुठले आहेत त्यांनी सांगावे. कुठले नवीन निकष आहेत ते त्यांनी सांगावे, एवढं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. देवेंद्र भाऊ, सभागृहामध्ये तुम्ही अनेक वेळा सांगितलं होतं, उदाहरणार्थ औरंगजेबाच्या संदर्भामध्ये जी काय आंदोलनं झाली होती, घोषणा झाल्या होत्या, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं याच्यामागे काहीतरी षडयंत्र आहे, ते आम्ही योग्य शोधून काढू आणि त्यांच्यावरती कारवाई करू. त्याचबरोबर मराठा आंदोलनाच्या वेळी पण काही हिंसाचार झाले आणि त्याच्यावेळी तुम्ही सांगितलं होतं हे राजकीय षडयंत्र आहे, ते शोधून काढू आणि आम्ही सांगू. आतापर्यंत ते शोधून काढण्यात आलेलं नाही म्हणून ते सांगण्यात आलेलं नाही, किंवा शोधून काढलंय पण ते सांगायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आलेल्याच आहेत. काय लपलेलं आहे? जे जे झालं आहे ते तुमच्यासमोर आलेलं आहे. ते पुन्हा नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण काही गोष्टी मात्र तुम्ही जे म्हणालात, विशेषतः अराजकतेच्या संदर्भातल्या, त्याचा खुलासा या अधिवेशनात मी करणार आहे. आता खरं म्हणजे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. काय हिंदुत्व काय टी शर्ट आहे का तो बदलता येतो? अरे बाबा, त्यांनी हनुमान मंदिरात जाता हनुमान चालीसा वाचणाऱ्या त्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. आता आम्ही त्यांना काय सांगत होतो? आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन सरकार स्थापन केलं, तेव्हा आम्ही काय सांगत होतो त्यांना? आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय झालं? साधूचं हत्याकांड झालं, पाकिस्तानचे झेंडे घेऊन बॉम्बस्फोटमधले आरोपी नाचत होते, प्रचार करत होते, तेव्हा कुठं गेलं होतं हिंदुत्व? आता महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना जागा दाखवली आणि ती जागा दाखवली आणि त्याच्यामुळे ते आता हिंदुत्वाचा पुकार करू लागले. सावरकरांचा या महाविकास आघाडीच्या स्टेजवर सावरकरांच्याबद्दल कधी बोलले ते? आणि जो हौद से गई वो बूंद से नहीं आती है. सीएम सर वारंवार विरोधक तुमच्यावर आरोप करतायत की महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे, समन्वय नाहीये तिन्ही नेत्यांमध्ये आणि अधिवेशनामध्ये तिन्ही नेते एकमेकांच्या फायली बाहेर काढतील. तुम्हाला कोणी सांगितलंय? संजय राऊत. नाही नाही, अरे बाबा, अच्छा, अरे बाप रे, विश्व काय, आम्ही इथं तिघं बसलो. मला तुमची क्यू येते भाऊ. तुम्ही काय, तुम्ही संजय राऊतच्या म्हणण्यावर प्रश्न विचारता, एवढे सिनियर तुम्ही जर्नलिस्ट, तुमचीच क्यू येते मला. सीएम साहब, सीएम सर, अरे सीएम साहब, नाही, आमची इच्छा होती घटक पक्षांना सामावून घ्यायची. काही कारणाने सामावून घेऊ शकलेलो नाही, पण भविष्यात त्यांना सामावून घेऊ. सीएम सर, जे नाराज आहे घटक पक्ष असतील त्यांना महामंडळ वगैरे काही देणार आहात का लवकर? नाराजांना आम्ही समजून सांगू, आमचेच आहेत, त्यांना नक्की समजून सांगू. एक जागा अजून रिकामी आहे ना, मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे. सीएम साहब, करारानुसार विदर्भात अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून. विदर्भ वेगळा विदर्भासाठी काही आपण निर्णय घेणार आहे का? त्याचा अधिवेशनात निर्णय होत नाही, त्याचा निर्णय केंद्र सरकार घेतं. 2018 इथलं अधिवेशन घेऊ शकत नाही. 2018 मध्ये आपण मुख्यमंत्री होते.